बावनकुळे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. वाघ्या कुत्र्या संदर्भात देखील तुमच्याकडनं पत्रव्यवहार वारंवार आपल्याला होताना पाहायला मिळतो. या संदर्भात काही चर्चा किंवा नेमकं काय पुढं आता नाही, वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत मी सविस्तर सांगितलेलं आहे. कुठलाही इतिहास नसताना शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला तो उभा केलेला दंतकथेतून निर्माण झालेलं ते पात्र आहे आणि माझी पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे आणि ती राहिली आहे. ती कुत्रं तिथनं हटवायला पाहिजे. तुकोजीराव होळकर महाराजांनी जे शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली त्या कुत्र्याच्या समाधीला मदत केली नाही. म्हणून तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव सोनेरी अक्षरात तिथं लिहायला पाहिजे. हे रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष या नात्याने मी ती जबाबदारीसुद्धा घेतलेली आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं की मी लवकर समिती स्थापन करणार आहे. आज मी मुंबईत आलो आहे. मुख्यमंत्री महोदयसुद्धा मला त्या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात काढण्याच्या संदर्भात आज मला ती वेळ देण्यात आज किंवा उद्या वेळ देण्यात आणि सविस्तरपणे माझी ती चर्चा होईल. अमित शाह गृहमंत्री हे येणार होते रायगडला म्हणून मी विषय थोडा वेळ थांबवला होता आणि कुठलीही डेडलाईन आमची नाही आहे. पण दंतकथेतून तयार झालेलं कुत्रं हे तिथं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला राहणं हे चुकीचं आहे आणि म्हणून हा माझा तो प्रयत्न आहे आणि तो निश्चित सरकार त्याच्यात दखल घेईल ही मी अपेक्षा ठेवतो. आज मुख्यमंत्री से मिलने के लिए पहुंचे थे सर, आज का विषय क्या था, किस बाबत चर्चा हुई? नहीं, आज कोई राजकीय चर्चा नहीं हुई. मैं वो मसूल मंत्री है. कोल्हापुर डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन के एक इंटरनेशनल स्टेडियम वो मसूल खाते की ज़मीन है. वो सब प्रोसीजर सब फॉर्मेलिटी सब कंप्लीट हुए. वो फाइल उनके पास आई हुई है. वो उनको मैं दरखास्त करने के लिए आया था कि आप इमीडिएटली वो सैंक्शन कर दीजिए. यानी जैसे मुंबई में इंटरनेशनल स्टेडियम है, पुणे में है, नागपुर में, वैसे एक कोल्हापुर में भी हो सकता है. कोल्हापुर का उसका फ़ायदा सब वेस्टर्न महाराष्ट्र और कोकण बेल्ट के सब जिलों को होगा. इसलिए मैं आज मेरी मीटिंग हुई. सर, शिवस्मारक हे राजभवनाच्या जागेवर झालं पाहिजे अशी मागणी उदयनराजेंनी केली होती. आता त्याला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे. नाही, मुंबईत शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे त्यातबद्दल काही दुमत नाही आहे. कारण का अरबी समुद्रात ज्यावेळी हे जलपूजन झालं होतं किंवा भूमिपूजन झालं होतं मी स्वतः त्यावेळी होतो आणि मी मोठं आंदोलनसुद्धा मध्यंतरी केलं होतं की इथं तुम्ही नुसतं जाहीर केलेलं आहे आणि अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला. त्यावेळी 3,000 कोटी बजेट होतं. नंतर आता किती 30,000 कोटी झालं असेल. शक्य होऊ शकत नाही ते आणि म्हणून शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे म्हणून कुठेही मुंबईत करा. मग जसं उदयनराजेंनी सांगितलं असेल किंवा उद्धव ठाकरे म्हणत असेल राज्यपाल काय राजभवनात व्हायला.